संघाला हे देखील पाहिलं जाईल. स्ट्राईक एंड वरती हितेश गणेशकर ला आपण पाहताय. नॉन स्ट्राईक एंड वरती आशिष सुतार. हे दोन फलंदाज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती ज्याला आपण कित्येक वेळा पाहिलंय गोलंदाजीसाठी आलाय आयुष वाघेला आपण पाहिलंय, जे जयेंद्र वाघे उर्फ बाला यांचे निश्चित सुपुत्र आहेत आणि ते गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आशिष कोठावले आणि अक्षय कोठावले यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आशिष कोठावले आज निश्चित बर्थडे आहे आणि वाढदिवसाच्या तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. जीवो हजारो साल. आज महत्वाचा दिवस वाढदिवस आहे आशिष कोठावले यांचा आणि त्यांना देऊया आपण वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मॅचला सुरुवात होते. आयुष पहिलं षटक पहिला बॉल इथून घेऊन जातील हितेश गणेशकर साठी. ऑफस्टिकच्या बाहेर जोरकस टाकल्या बॉलला, फक्त दिशा दिली यावेळेला हितेश गणेशकरने आणि इथून मात्र एक धाव पूर्ण झाली. स्टार्ट द फाउंडेशन, स्टार्ट द जर्नी. इथून धावसंख्येला सुरुवात होईल यात काही शंका नाहीये. सगळं काही व्यवस्थितरित्या चालू आहे. पहिल्या दिवसापासून आजच्या शेवटच्या अंतिम दिवसापर्यंत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचा आजचा फायनलचा दिवस अंतिम दिवस आहे आणि आज देखील 12 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळालेत. आता आशिष करीचा पुढचा बॉल चांगला फटका आहे. ऑन साइडला चेंडूला फक्त वळवलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले, एकच धाव मिळेल. आयुष वाघे एक जबरदस्त वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट ऑलराऊंडर कॅटेगरी मधून येणारा हा खेळाडू आहे आणि जयेंद्र वाघे याचं कौतुक करावं लागेल, कारण की त्यांच्या अनुषंगाने एक त्यांच्या नेतृत्वाखाली हा निश्चित आहे की एखादा खेळाडू चांगल्या दर्जाचा बनवला गेलाय. आयुष वाघे याचा पुढचा बॉल इथे क्लीन बोल्ट, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र गोड पाहायला मिळाला नाही या फटका आणि इथे एस्टनचा वेध घेणारा बॉल. फर्निचर डिस्ट्रॉय मिस्टर गणेशकर बॅक टू द आउट. वेगवान आणि लेंथ वरती टाकणाऱ्या गोलंदाजीमध्ये तुम्ही स्विच हिट कधीच खेळू शकत नाहीयेत. कदाचित शॉर्ट बॉलचा वापर केला असता, स्लोवर वर नसता तर मग बॅट वरती आला असता बॉल. मात्र इथे हितेश गणेशकर थोडेसे हावी झाले, स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि फर्निचर डिस्ट्रॉयला 3 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. विचार केला तर 2 धावा फक्त धावफलकावरती. चांगला बॉल आहे, वेगवान, तेज सरार, लेंथ वरती नियंत्रण आहे गोलंदाजाचा आणि इथून एसटी रक्षकाच्या हातखंडामध्ये चेंडू जाऊन विसावला गेलाय. चांगला बॉल, डॉट बॉल. दर्शन टपके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल पेस करत असताना डॉट आलाय. इथून चांगला फटका आहे, स्ट्रेट खेळला गेला. सूर्यकांत पुढे सरसावले आणि इथे धावचीची संधी निर्माण झाली आणि धक्का क्रमांक 2 इशिका 11 तरखड संघाला. फलंदाज दर्शन टपके बॅक टू डग आउट, गॉन. क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं. सूर्यकांत त्या ठिकाणी होते, थोडेसे पुढे सरसावले, बॉल गॅदर केला आणि गोलंदाजापर्यंत फेकला. तत्पुरती थोडेसे कमी पडले दर्शन आणि इथे मात्र माघारी परतावा लागतंय. तो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विंतल आपल्याला पाहायला मिळतात
आणि चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 5 चेंडू मध्ये जवळजवळ 2च धावा खर्च केल्या, 2 महत्वाचे गडी बाद केल्यात. शेवटचा एक बॉल शिल्लक या षटकातील. पहिली षटक पॉवर प्लेचं जरी असलं तरी देखील धावा या षटकामध्ये कमी पाहायला मिळाल्यात आणि आतापर्यंत गोलंदाजाचं हवं तसं कौतुक करावं लागणार आहे. चांगला फटका आहे पुन्हा एकदा सूर्यकांत यांच्याकडे चेंडू निघून गेलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव मिळेल. इथून पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पूर्णविराम लागले पहिल्या षटकाला आणि इथे पॉवर प्लेचं जे षटक होतं त्यामध्ये पॉवरफुल फलंदाजी नाही तर मग गोलंदाजी झालाय. फक्त 3 धावा देत असताना 2 गडी बाद केल्यात. अशा रीतीने पहिलं षटक इथे समाप्त झालंय. सोहम दोघी आल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. इथे पीरबाबा पापडी संघासाठी बक्षीस जाहीर झालंय. जर विकेटची तिगडी जर घेतली हॅट्रिक तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल आनंद कारंडे यांच्या माध्यमातून. आणि जर बॅटिंग साठी आली तर मग षटकार जर खेचले पीरबाबा पापडी संघाच्या फलंदाजाने तर 500 रुपये दिले जातील हॅट्रिक साठी षटकारांच्या आनंद कारंडे यांच्या माध्यमातून. ऑन साईडला चेंडूला फेकलाय, दाटलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलाय सोहन दळवीचा षटकार. जे काय फटका केला, जसा शॉर्ट ऑफ लाईन बॉल टाकला गेला मैदानाच्या आतमध्ये कलपट्टीवरती, स्विंग गेला बॉलला आणि पाठवलं 6 धाबांसाठी षटकाराकरिता. आशिषला अशा पद्धतीची गोलंदाजी टाकून चालणार नाहीये. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा केलाय वापर, चेंडू करतोय हवाई सफर. या वेळेला बॅक टू बॅक दुसरा ऑन साइडला फेकून दिले चेंडूला 6 धाबांसाठी षटकार. क्या बात आहे. जसे शॉर्ट बॉल टाकले जातात त्याच्यावरती प्रहार केले जातात. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडल्या जात आहे 6 धाबांसाठी. इथे हॅट्रिक साध्य केली जाईल काय षटकारांची हे देखील पाहायला जाईल. जबरजबर 2 ते 3 क्षेत्ररक्षक एका जागेवरती आले होते, काहीतरी कानमंत्र दिलाय आणि इथे आशिष सुतारची